हाय, गुड मॉर्निंग, नमस्कार. मी करुणाच ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. गुड मॉर्निंग यासाठी की आता वाजले सकाळचे 5 आणि मी इतक्या लवकर का उठली? 2 महिन्यानंतर मी आज लवकर उठलेली आहे. कारण आता मला जायचं आहे गावाला. कारण दिवाळीसाठी मी अजून गावाला गेली नव्हती, तर आज आमचं गावाला जायचं ठरलेलं आहे. तर आता मी जाणार गावाला आणि आता होणार आहे गावाला जाण्यासाठी तयार. मुलं वगैरे झोपलेली आहे, त्यांना उठवते आणि आता आम्ही लगेच 6 वाजता आम्ही निघणार आहे. तर आम्ही आता इथे माझ्या मैत्रिणीकडे आलेलो आहे आणि माझ्या 2 मैत्रिणी सुद्धा इथे आलेल्या आहेत. आणि इथे बघा शाहूचं जे आहे ते कवड्यासोबत खेळणं चालू आहे आणि ही आहे माझी मैत्रीण. आणि ही आहे दुसरी मैत्रीण. इथे स्वयंपाकाची तयारी वगैरे चालू होती. हे बघा तिसरी मैत्रीण. 3 मैत्रिणी माझ्या इथे होत्या. एका मैत्रिणीकडे जे आहे ते आम्ही गेलो होतो आणि बरेच वर्षानंतर जे आहे ते आमची भेट झाली होती. तर ही बघा ही मैत्रीण ही आहे माझी, जे माझ्या साऊसोबत खेळत आहे. दिवसभर आम्ही म्हणजे गप्पा गोष्टी वगैरे केल्या. खूप दिवसानंतर भेटलो म्हणजे खूप असं वाटतं ना की बोलावं. तर खूप म्हणजे बोललो वगैरे, खूप गोष्टी वगैरे केल्या, झोपलो, आराम वगैरे केला, जेवण वगैरे केलं. त्यानंतर मी संध्याकाळपर्यंत थांबली आणि माझ्या मामाकडे गेली. तर आता मी संध्याकाळी माझ्या मामाकडे आली. सकाळी मी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते आणि संध्याकाळी माझे मिस्टर मला घ्यायला आले आणि त्यांच्यासोबत मग मी माझ्या मामाच्याकडे गेली. आणि ही आहे माझ्या मावस बहिणीच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका. तर या ठिकाणी सुद्धा आम्हाला जायचं आहे. ही लग्न आहे नागपूरला. तर तिच्याकडचं हे पहिलंच लग्न आहे, त्यामुळे तिची पण इच्छा होती की सर्वांनी लग्नाला यावं. तर ती सर्वांना आग्रहाने बोलावत होती आणि सर्वांच्या घरी जाऊन तिने पत्रिका दिल्या. यावेळी घरोघरी जाऊन तिने ज्या ते पत्रिका दिल्या. तर लग्नासाठी सुद्धा जायचं होतं आणि या 5-6 दिवसात जे आहे ते 5 गावं आम्हाला फिरायचं होतं. तर आता एका दिवशी जे आहे ते माझ्या मैत्रिणीकडे आणि माझ्या मामाकडे आम्ही गेलो. त्यानंतर आता आम्ही निघालो आहे माझ्या माहेरी जाण्यासाठी. कारण यावर्षी मी माहेरी गेलेच नव्हते, तर त्यामुळे आता माहेरी जाण्याचं जे आहे ते आमचं लेट ठरलं. तर इथे मामाच्या घरून आम्ही तयारी केली माझ्या माहेरी निघण्यासाठी. रात्रभर मामाकडे राहिलो आणि दुसऱ्या दिवशी गेलो माझ्या माहेरी. माहेरी गेल्यावर तर खूप मोकळं वाटतं ना आपल्यालाही आणि माझ्या मुलांनाही. तर आम्ही गेलो, संध्याकाळी असं बसलो. माझा भाऊ वगैरे घ्यायला आला होता आणि गावाशेजारीच आमचे जे गाव आहे तिथून आम्ही माझ्या मामानं मला कपडे घ्यायला पैसे दिले होते. तर कपडे वगैरे आम्ही तिथून घेतले. त्यामुळे आम्हाला खूप जास्त वेळ झाला. दादा घ्यायला आला होता कारण की नदीला खूप जास्त पाणी होतं, त्यामुळे दादा तिथं आम्हाला घ्यायला आला होता आणि आम्ही संध्याकाळी घरी आलो. तर 7-7:30 जे आहे ते आम्हाला वाजले होते. त्यानंतर आम्हाला सवय आहे की आम्ही 7:30-8 वाजेपर्यंत जेवण करतो. लवकर स्वयंपाक वगैरे केला आणि आम्ही तसंच जेवायला बसलो. आणि शाहू पाळणं नसल्यामुळे झोपत नव्हता. तर आता खूप वेळ झाला होता. दोरी वगैरे पाण्याची जे आहे ते अंदर ठेवली होती. तर तो म्हणे आजची रात्र कशी तरी काढ. मग दुसऱ्या दिवशी सकाळीचं जे आहे तो त्याच्या ड्युटीवरती निघून गेला. मग आम्ही संध्याकाळी जेवण वगैरे केले आणि झोपलो. दादा जे आहे ते सकाळच्या ड्युटीवर निघून गेल्यानंतर मग पाळण्याची झाली होती पंचायत. कारण शाहूने मला रात्रभर शांत झोपू दिलं नाही. मग आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर पाळणा करायला सुरुवात केली. वहिनी दोरी वगैरे पाहून दिली. मग मी माझ्या मिस्टरांनी पाळणा वगैरे बांधला. मग माझं असं असते की असंच पाहिजे तसंच पाहिजे, त्यामुळे ते चढले आधी. त्यानंतर मग मी त्यांना म्हटलं की नाही थांबा मी सांगतो. मग त्याच्यानंतर मी पाळणा बांधायला एकाकडून मी पाळणा बांधला आणि एकाकडून त्यांनी पाळणा बांधला. आणि मुलांचं चालू होतं की नदीवर आंघोळ करायला जायचं. माझ्या मुलाची खूप इच्छा होती की नदीवर आपण आंघोळ करायला जायचं, कारण की प्रत्येक वेळी आम्ही दिवाळीला गेलो की नदीवरती आंघोळ करायला जातो. पण यावेळी माझ्या मनात जी आहे ते सापाची खूप जास्त भीती होती. कारण आमच्या घरी रात्री 3:30 वाजता जे आहे ते साप निघाला होता. आणि माझा भाऊ आमच्यासाठी कपडे आणायला तिथे गेला होता वाटोळ्याला. तर त्याच्या पायाखालून सुद्धा नदीतून साप गेला. त्यामुळे मी त्याला म्हणते की नाही आपण नदीत नाही जाऊ, कारण की माझ्या मनात जो आहे तो सापाचा खूप असा काच बसलेला आहे. त्यामुळे आम्ही नदीवर जाण्याचं कॅन्सल केलं. सर्वात आधी जे आहे ते चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर जे आहे ते शाहूसाठी आम्ही पाळणा बांधून घेतला. त्यानंतर मग माझ्या भाचीचं चालू असते. खूप लाड पुरवते माझ्या मुलांचे. म्हणजे माझी ती आई, मैत्रीण, बहीण सगळ्याच भूमिका जे आहे ते तीच निभवते. माझी भाची तर आहेच ते, पण वेळप्रसंगी माझी आईसुद्धा बनते, माझी बहीणसुद्धा बनते, मैत्रीणसुद्धा बनते आणि माझ्या मुलांची इतकी काळजी घेते. म्हणजे आपली आई ज्याप्रमाणे आपल्या मुलांची काळजी घेते ना, त्याचप्रमाणे माझी भाचीसुद्धा माझ्या मुलांची जी आहे ती खूप जास्त काळजी घेते. म्हणजे मी माहेरी गेले की माझ्या मुलांचं जे आहे ते मला बिलकुल टेन्शन नसते. त्यांची आंघोळ, त्यांचं जेवण, त्यांचं सगळं जे आहे ते तेच करते. आणि त्यांना म्हणजे बाहेर फिरायला नेणं, त्यांना पाहणं,
मस्त बाहेरून फिरून वगैरे आणते आणि त्यांना तेच पाहते. मी बिलकुल नो टेन्शन असते माझ्या माहेरी गेल्यावर माझ्या मुलांच्या बाबतीत. तर इथे मग दादा घरी नव्हता तर आम्ही पाळणा वगैरे असा बांधून घेतला आणि माझ्या भाचीने सुद्धा आमची मदत केली, शिडी वगैरे आणून दिली आणि पाळणा वगैरे आम्ही बांधला. त्यानंतर मी शाहूची आंघोळ माझ्या भाचीनंच करून दिलेली आहे. शाहूची आंघोळ, त्याला उठणं वगैरे लावून दिलं, मग त्याची आंघोळ करून दिली. दिवाळीला तर उठणं घरी लावलंच होतं पण तिची इच्छा उठणं लावण्याची, त्यांना दोघां भावाला उठणं लावून दिलं, शाहूची आंघोळ वगैरे घालून दिली. मी इथे म्हणजे पाळणा वगैरे करेपर्यंत तिने शाहूची आंघोळ घालून दिली आणि त्यानंतर जे आहे ते मी शाहूला झोपून दिलं. कारण मला जे आहे ते सापाचे स्वप्न दिसते, त्यामुळे मला मंदिरात सुद्धा जायचं होतं. वहिनीने स्वयंपाकाची तयारी केली, नाश्त्याला वगैरे केलं आणि स्वयंपाकाची तयारी केली आणि मी जे आहे ते मला शाहूची तयारी वगैरे करून दिली आणि त्यांना झोपून दिलं. आणि तिथे सुद्धा आम्ही जास्त दिवस राहिलो नाही, खूप कमी राहिलेलो आहे. 2-3 दिवस मी माझ्या माहेरी होते, त्यापैकी एक दिवस आमचा फिरण्यातच गेला, मंदिर वगैरे फिरलो आणि एक दिवस माझ्या मैत्रिणी भेटायला वगैरे मैत्रिणी आली होती, त्यात एक दिवस गेला. तर तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हे बघा माझ्या भाचीचं प्रेम माझ्या मुलावरचं. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मी डेली ब्लॉग त्याचबरोबर माझे हेअर केअर आणि स्किन केअर रुटीन यावरती शेअर करत असते. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.